काय लय मोठं खातीच कटायचंय गे 4 एकर. कशाला लग्न केलं ह्या मी आल्या मुडद्या सोबत काय माहिती लय का. अयो हिचा कस काय गड्या फोन. हॅलो हा बोल ना. अगं काही नाही ते सध्या ना मी आमच्या घरी आहे. अगं ते आमची मेड आली आहे ना तर तिला सांगत होते हे काम करते ते. ऍक्च्युली आमच्याकडे चार मेड आहेत ना. 4 मेड म्हणजे नोकराणी. हा 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 तेच. झालं का काम. एक मिनिट हा. अहो का बसाना करीत आहे ना. दम नाही का तुम्हाला. इथं येऊन थांबतात स्वतः तर काही काम करीत नाहीत. मोकळे वळू हिंडत नुसते माझ्या मागं लावले काम. मी कधी काम केलेलं नाही. इथं येऊन काम करावं लागायला. आता शांत बसा. माझ्या मैत्रिणीचा फोन आलाय. आणि मग कशाला म्हणली होती शेत आहे का तुझा बाप तरी माझा शेत आहे का शेत कशाला पाहिजे. आता गप्प बसा ना. म्यूट केलाय थांबा थोडं. हा अगं तेच आमच्याकडनं 4 मेड आहेत ना तर आज एक नवी 5वी आली आहे तर मी तिला काम समजून सांगत होते नेमकं कसं काम करायचंय काय काम करायचंय. असं घरातलं भांडे फरशी मी तर काही करत नाही ना. माझी नेल पेंट माझे नेल्स माझं सगळं खराब होतं ना. असं मला जमत नाही थोडं पण काम. मी कंटिन्यू माझ्या बेडवरती असते. हो ती लाकडाची मेड आहे का ती उचलून गोट्यात नेऊन टाक. एक मिनिट हा. हो टाकते आता. तुम्ही शांत बसा. हॅलो हा काही नाही ते म्हणत होते ती एक मेड आहे का ती स्पेशली तुझ्यासाठी ठेव आणि 4 आहेत का ते घरच्या कामासाठी ठेव. ती न्यू आलेली म्हणजे माझे पाय चोपायला मला असं काही पाणी पाहिजे असेल तर पाणी म्हशीला पाणी टाकलं का. अहो तुम्ही का बसा ना. हा हो ते म्हणत होते की तुला पाणी पाहिजे असेल सगळं पाहिजे असेल तर ते मेडकडूनच घेतात. खूप नवऱ्याला अगं माझ्या काळजी. हो ते खूप मोठ्या इंटरनॅशनल कंपनी आहे ना त्यांची एक स्वतःची. मोबाईल टीव्ही त्यांना टक्करच फोडतो कुठे लाकूड. एक अहो का बसा ना. मी माझ्या मैत्रिणीला बोलते. तुम्हाला कळतं का नाही. मी करते ना काम. मला माहिती सगळं हे खात मलाच टाकायचंय रानामध्ये. मी टाकीते थोडं. तुम्ही दम तर काढा ना. मग कायला फेकी दे का मैत्रिणीला काय. तुम्ही कशाला ऐकता जा तिकडे. एक तर काही काम नाही धंदा नाही. मोकार हिंडत येत नुसते गावात संड्यासारखे इकडं तिकडे हिंडत येत खातेत पितेत झोपत येत. काही काम करीत नाही. 200 रुपये रोज आणि चांगलं ते हॉटेलवर कपाशा धुवायला काम होतं का म्हणून सोडलं तुम्ही ते काम. तेवढे 200 रुपये येत होते घरामध्ये शिळी भाकर नाही खायला. चटणी खावा लागायला लागली. चटणी परवा दिवशीची भाकर खाल्ली पोटाला. बरोबर फेक शांत बसा. फेक हो अगं ते म्हणत होते की तुला डिनरला ॲक्च्युली आम्ही आता अमेरिकेला चाललोत ना. हो तिकडे जायचा प्लॅन आहे. तर ते म्हणत होते की तुला यायचं का माझ्यासोबत. हो त्यांचं ते इंटरनॅशनल कंपनीचं काहीतरी काम आहे ना. अगं त्यांना महिना पगार तर काय बोलते यार तू. अगं त्यांचा $1 ट्रिलियन मध्ये त्यांचा टर्नओव्हर आहे ग. हा खूप श्रीमंत आहेत. मला तर काहीच करायची गरज नाही. तुझं काय चाललंय. हा का सरकारी जॉब आहे का. अच्छा नाही अगं आमची स्वतःचीच कंपनी. आम्ही ती कितीतरी लोकांना जॉब प्रोव्हाइड करतो. आम्हाला दोघाला काही करायची गरज नाही. हां तेच चालतंय मग ठेवू का. हो काय लवकर गप्पा ना तुम्ही. काही नवरा भेटलाय माझ्या नशिबाला गै. रानात उठल्या सुटल्या काम कर. काही नाही हाय शिळी भाकर आणि चटणी दाखा. एवढं काय कर सगळं इसकट हे खात. हो एवढं इसकटते. पुन्हा पलेटचं राणी इसकटते. पुन्हा शेजाराच्या 250 रुपये रोज द्यायला लागले ते. बाया भेटणार आता.